जाणीव ठेवणं जी आहे ती माझ्या दृष्टीने जग गेल्या 20-30 वर्षामध्ये प्रचंड होतं. म्हणजे हे कॉलेज आणि इथलं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते बघून मला स्वतःला खरंच आश्चर्य वाटतं की ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचं इतकं चांगलं शैक्षणिक सुविधा उपलब्ध असू शकतात. हे खरं तर फुल्यांचं, शाहू महाराज, आंबेडकर आपले सगळ्यांचे समाज सुधारक त्यांचं हे स्वप्न होतं की अशा प्रकारच्या सुविधा गावोगाव झाल्या पाहिजे. पूर्वी सगळ्या लोकांना मुंबईला आणि पुण्याला शिक्षणासाठी जायला लागलं. आमच्या काळात आम्हाला कोल्हापूरला किंवा सांगलीसारख्या ठिकाणी जायला लागतं. आता तुम्ही आपल्या गावात किंवा गावाच्या आजूबाजूला शिक्षण देऊ शकता. ही अत्यंत आनंदाची आणि चांगली गोष्ट. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकत नाही की आमची गावापासूनची नाळ जी आहे ती अगदी लवकर कुठली असं काही म्हणता येणार नाही. मला इथंच तुमचं शिक्षण होतं, तुम्हाला इथंच शिक्षण मिळतं, त्या दृष्टीने अत्यंत भाग्यवान. पण म्हणून ही अधिक जबाबदारी तुमच्यावरती. व्यवस्थापनाचा दुसरा जो मला मुद्दा सांगावासा वाटतो तुम्हाला की थोडासा तुम्हाला होलिस्टिक विचार करता, सर्वांगीण विचार करता तो कसा करायचा. तुमचा जे काही ज्ञान असेल ते ज्ञान जे आहे ते शेवटी समाजाला आणि देशाला पूरक आहे की हा प्रश्न तुम्हाला किंवा तुमची जी नोकरी आहे तिच्यातून तुम्ही समाजसेवा आणि प्रत्यक्षात तुम्ही प्रत्येकाने जाऊन हातात झाडू घेतला पाहिजे आणि शहर स्वच्छ केलं पाहिजे असं तुझा अर्थ नाही. पण तुम्ही काम करता त्या कामातून सुद्धा तुम्हाला समाजसेवा आणि त्याची नक्की कशी करायची. सगळ्यात म्हणजे आपलं काम जे असेल ते चांगलं ही पहिली समाजसेवा असते. त्या कामातले बारकावे समजावून जपानची लोक पुढे गेले असं आपण म्हणतो. पुढे गेले म्हणजे चालू करायला असेल, पुढे गेले म्हणजे त्यांनी प्रत्येक गोष्टीचा अत्यंत सूक्ष्मपणे अभ्यास केला. तपशील मंगळवत एखादा प्रॉडक्ट असो किंवा एखादी सेवा असो कशा पद्धतीने विकसित करायचं याचा अत्यंत चांगल्या पद्धतीने अभ्यास केला. त्यांची जे प्रिसिजन इंजिनिअरिंग जे आहे जपानचं विकसित आहे. जपान आता काय केलं आहे, पूर्वी जपान इलेक्ट्रॉनिक्ससाठी त्याच्या लक्षात आलं की आता चीनपासून भारतापर्यंत सगळ्या वेगवेगळ्या देशांमध्ये इलेक्ट्रॉनिक्सचे प्रॉडक्ट्स बनवायला लागले. म्हणून त्यांनी त्याच्यात सुपर स्पेशलायझेशन प्रिसिजन इंजिनिअरिंग आणि रोबोटिक्स त्याच्यामध्ये आता जपान तुम्हाला माहिती असेल की इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड नसलं तरी सुद्धा हे माहिती असणं आवश्यक आहे. प्रत्येक देशाचं काही वैशिष्ट्य ते एखादं जे मशीन आहे किंवा एखादा रोबो जो आहे तो इतक्या पद्धतीने चांगला का डिझाईन करू शकतात. त्याचे कारण फक्त बुद्धी नव्हे, त्याचं कारण मानसिक, शारीरिक, सामाजिक आणि राष्ट्रीय शिस्त. त्या शिस्तीतून ते प्रॉडक्ट आहे. ती जर नसेल तर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकता, लक्ष केंद्रित करून एखाद्या विषयावर म्हणजे हे करणं हीच जर माझी राष्ट्रीय सेवा असेल आणि हे जर मला कळालं तर मी ते प्रॉडक्ट किंवा ते सर्व्हिस म्हणजे मी हे जर केलं तर माझ्या कंपनीचं नाव जगभर होईल, मी हे जर केलं तर माझ्या देशाचं नाव जगभर होईल. अशी भावना जेव्हा येईल तेव्हा तुम्ही तितकं छोटं आज आपण कॉम्प्युटर चिप नावाचा प्रकार ऐकतो की 15-20 वर्ष आहे. पण ह्या चिप मेकिंगचं मॅन्युफॅक्चरिंगची एकही फॅसिलिटी भारतामध्ये नाही. आपण स्वतःला टेक्नॉलॉजिकल सुपर पॉवर म्हणून घेतो, पण चिप मेकिंग का नाही याचा तुम्ही अभ्यास करा. माझ्या असं लक्षात येतं की एखादं प्रॉडक्ट किंवा एखादी सेवा एखादी नवीन संकल्पना जर रुजवायची असेल तर त्याला अनुकूल सामाजिक, आर्थिक आणि राजकीय वातावरण आवश्यक असते. अनेक उद्योग भारतात यायला या क्षणी तयार आहेत. म्हणजे भारताची लोकसंख्या आणि इथली मागणी पाहतो, पण इथली सामाजिक परिस्थिती, इथली राजकीय परिस्थिती, इथला बोकाळलेला स्वार्थ आणि इथलं जे भ्रष्टाचार आहे ते बघून अनेक मोठे गुंतवणूकदार जे आहेत ते भारतात यायला हवत. चीनची आणि आपण आपली तुलना करण्यासाठी परिस्थिती नाही करावी आपण, पण मला असं वाटतं की त्याच्यासाठी खूप कष्ट करावे. मालदीव जिथे मी होतो जे 3-4 वर्ष
तो एक छोटा देश, तर त्या छोट्या देशामध्ये साक्षरता 100% आहे आणि तो विशेष म्हणजे मुस्लिम 100% मुस्लिम देश आहे. दक्षिण आशियामध्ये मालदीवचा दरडोई उत्पन्न जे आहे ते $5,500 जास्त. आपण अजून 1800 ते 2000च्या पट्टीमध्ये जाऊ. आपण भारत हा देश त्या देशाला मदत करतोय, पण त्या देशाचं दरडोई उत्पन्न, त्या देशाची साक्षरता, त्या देशातली आरोग्य सेवा, त्या देशातलं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक यांची प्रतवारी, यांची गुणवत्ता आपल्यापेक्षा जास्त आहे. त्या देशामध्ये 100 मालदीवविषयी तुम्ही काय ऐकलंय का कधी? नाही ऐकलं, कारण आपल्या शेजाऱ्याविषयी काही माहिती असण्याची आपल्याला गरज नसते. असेच चांगला मुलगा किंवा चांगली मुलगी असेल तर आपलं लक्ष कदाचित शेजाऱ्यांच्यावरती प्रेम करा असा जो बायबलचा आदेश आहे त्याचं तंतोतंत पालन करण्याची आपली इच्छा असते. पण त्या शेजाऱ्याचं आकलन झालं नाही आपल्याला आणि शेजारी तुमच्याकडे ढोकूनही बघणार नाही, तर त्याला असं कळलं की आपण काय आहोत हे आपल्या शेजाऱ्याला माहिती नाही, तर ती मुलगी मुलगा तुमच्याकडे पाहणार. त्याचा शेजाऱ्याचं आकलन हे फार महत्वाचे. मालदीवमध्ये किती बेटा आहेत एकूण असा प्रश्न विचारून मी तुम्हाला घोटाळ्यात टाकणार, कारण मला भारतात असा एकही माणूस मिळालेला नाहीये की जो मला सांगू शकतो की मालदीवमध्ये किती बेटा आहे. आपल्या देशाची लोकसंख्या 120 कोटी आहे असं आपण म्हणतो. त्या 120 कोटीमध्ये मालदीव ही जो देश आपल्या देशापासून 45 मिनिटाच्या अंतरावरती आहे, त्या देशावर पूर्ण वेळ संशोधन करणारा एकही अभ्यासक आपल्या देशात नाही. त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ असावा की आपल्याला जग कधी करणं शक्य नाही. जगावरती प्रेम करून फायदा काय? जग आपल्यावरती प्रेम नाही करत, कारण प्रेम आंधळ असेल तर त्याचा काही फायदा नाही. प्रेम आकलनातून आलेला असतो, जाणीवेतून आलेला असतो, बरोबर आहे की? मालदीवमध्ये 1192 बेटा आहेत. त्या देशाविषयी 10 प्रश्न विचारले तर त्याच्यातून तुमच्यापैकी एकही व्यक्ती एकही उत्तर देऊ शकणार नाही तुम्हाला कळतं. त्याचं कारण असं की आपण फारसा अभ्यास नाही करत. बोला तुमचा त्याच्यामध्ये दोष असेल भाग नाही. पुण्यात जरी मी हेच प्रश्न विचारले तर तिथेही कुणालाही येणार नाही, दिल्लीतही जरी विचारले तिथेही येणार नाही. त्यामुळे तुम्ही तसं काही वेगळं वाईट वाटून येण्याची काही गरज नाही. वाईट त्याचं वाटलं पाहिजे, त्याच्यासाठी वाटलं पाहिजे की त्या देशामध्ये, छोट्या देशामध्ये, 3.5 लाखाच्या देशामध्ये, तिथली लोकसंख्या तुमच्यापैकी कुणालाही माहिती नसेल, 3.5 लाखाचा तो देश. त्या 3.5 लाखाच्या देशामध्ये 30,30,000 भारतीय काम करतात.